नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची अपडेट, आनंदाची बातमी आली आहे. टीईटी जाहिरात 2026 आलेली आहे. फॉर्म सुटलेले आहेत. यामध्ये काय बदल झालाय, अभ्यासक्रमामध्ये काय बदल झालाय का, फॉर्म भरण्यासंदर्भात काय काय अपडेट असणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विशेष म्हणजे तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये लगेच शेअर करा. आणि यापुढे सुद्धा फॉर्म भरण्यासंदर्भात डिटेल सगळे व्हिडिओ मी घेणार आहे. डॉक्युमेंट बद्दल असेल, फॉर्म भरण्यासंदर्भात असेल, कुठे काय माहिती भरायची असेल, काय चुका होऊ शकतात, हे सगळं सांगणार आहे. तो व्हिडिओ बघितल्याशिवाय फॉर्म भरू नका. पुष्कळ वेळ तुमच्याकडे असणारी काळजी करू नका. फक्त अभ्यासाला मात्र वेळ कमी, तेवढं लक्षात घ्या. तो या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घ्या. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं बघा, टीईटी ही शिक्षकांना बंधनकारक झाली. टीईटी करावीच लागणार आहे. 4.5 लाख शिक्षक महाराष्ट्रामध्ये आहे आणि असेही उमेदवार टीईटी देणारे आहे डीएड बीएडचे. सो हे कळल्यानंतर ना छोटे मोठे गल्ली गल्ली बोळामध्ये सगळे क्लासेस ओपन झालेले आहेत. म्हणजे जसं पाऊस पडल्यानंतर बेडक येतात ना, डराव डराव करत, तशा पद्धतीने हे सगळं ओपन झालेलं आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे तुमचं इंस्टाग्राम असू द्या, फेसबुक असू द्या, युट्यूब असू द्या किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप जास्त क्लासेस तुम्हाला बघायला मिळतील. पण आता एआयच्या जमान्यामध्ये तुम्हाला दाखवताना खूप भडक भडक दाखवतील, पण ऍक्च्युअली त्याच्या मागे काय नीट समजून घ्या. वेळ घ्या, स्वतःला वेळ द्या. 1-2 दिवस वेळ घ्या. प्रत्येकाची व्हिडिओ बघा, प्रत्येकाची फॅकल्टी बघा, त्यांची शिकवण्याची स्टाईल बघा, त्यांचे पीडीएफ नोट्स अवेलेबल आहे का, त्यांच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहे का, त्यांची पुस्तकं अवेलेबल आहे का, गेले कित्येक वर्षापासून या क्षेत्रात ते काम करता, हे सगळ्या गोष्टी समजून घ्या. तुम्ही समजूतदार आहात, तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर तुम्ही योग्य मार्गदर्शन निवडा, असं मी तुम्हाला सजेशन देईल. मागच्या 5 वर्षापासून टीईटी शिक्षक भरतीमध्ये अविरत काम करणारी टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. तुम्हाला मी सांगताना पण सांगतोय की बॅच कोणती, द्रोणा 10.0. याचा अर्थ 9 बॅचेस पर्यंत ह्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे. आणि शिकवलं नाही नुसतं, तर 5,000 प्लस विद्यार्थ्यांची निवड सुद्धा या टीमनी केलेली आहे. ती टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. ह्या टीम मध्ये तुम्हाला बघा, टॉपिक नुसार तुम्हाला नोट्स उपलब्ध आहे, तुम्हाला लेक्चर नुसार पीपीटी नोट्स उपलब्ध आहे, तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन प्लस प्रत्येक शनिवारी अभ्यासक्रमाबद्दल, परीक्षा पॅटर्न बद्दल, डॉक्युमेंट बद्दल सगळे डाऊट तुम्हाला क्लिअर केले जाणार. प्रत्येक शनिवारी सेशन असणार आहे. टेस्ट 350 प्लस सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. मार्केटमध्ये तुम्हाला कोणीच देणार नाहीये. तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं बुक सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. हे सगळंच तुम्हाला इथे मिळणार आहे. नवा दिवस, नवी सुरुवात, रिफ्रेशमेंट सेशन डाके सरांचं तुम्हाला दररोज असणार आहे. प्रत्येक शनिवारी डाऊट क्लिअरिंग सेशन, फ्री महारिव्हिजन सेशन पण असणार आहे. आणि विथ तुम्हाला अजून जी दुसरी बॅच तुम्हाला मी इथे सांगतो, ती बॅच असणार आहे विथ बुक किट. बघा, बुक तुम्हाला जर हवे असेल तर कुठे जायची गरज नाही. इग्नाइट अकॅडमीचे पुस्तकं पण अवेलेबल आहे, नोट्स पण अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं बुक सुद्धा अवेलेबल आहे. विथ बुक तुम्हाला जर हवं असेल तर विथ बुक प्लस बॅग, ही पण बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. या बॅच मध्ये तुम्हाला हे सगळं घरपोच मिळणार आहे. आणि एक बॅच अशी अवेलेबल ज्यामध्ये हे अवेलेबल नाही. तुम्हाला योग्य ती बॅच निवडायची आहे आणि जॉईन करायची. सो नवीन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. लाईव्ह लेक्चर जर बघायला जमलं नाही, सपोज आज 6 वाजता लेक्चर आहे, तुम्हाला काही कारणास्तव जमलं नाही, तर ते लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर किती वेळेस पहा. एखादं लेक्चर तुम्ही पाहिलं तरी पण रेकॉर्ड होऊन जातं. किती वेळेस पहा, स्लो करून बघा, फास्ट करून बघा, स्टॉप करून बघा, काही प्रॉब्लेम नाही. सो अशी बॅच लॉन्च केली आहे. आणि मी सांगतो तुम्हाला, शिक्षकांना तर ही ऑपॉर्च्युनिटी अशी मिस करायची नाही. कारण दिवाळीमध्ये परत दुसरी आड आहे. दिवाळीपर्यंत थांबू नका. दिवाळीमध्ये लाडूकरांच्या हे करायचंय, ते कधी करायचंय, त्यात वेळ जाणार आहे. सो आता उन्हाळ्याची सुट्टी आणि थोडाफार जनगणना सोडली तर थोडाफार जो वेळ मिळतो, त्या वेळेत तुम्हाला ही तयारी करता येणार आहे. 3 महिन्यात चांगली तयारी होते. त्यासाठी तुम्हाला मी अजून एक सांगू इच्छितो की खाली डिस्क्रिप्शन मध्ये ना ही लिंक दिली बघा, टीईटी 2025 85 दिवस अभ्यासाची परिपूर्ण नियोजन, खाली लिंक दिलंय. आज रात्री किती वाजता आहे? 8 वाजता. 8 वाजता काय हे लाईव्ह सेशन असणार आहे. नक्की बघा. तुम्हाला राहिलेल्या दिवसामध्ये कशी तयारी करायला असा जर प्रश्न पडला असेल, 3 महिन्यात तयारी होईल का असा प्रश्न पडला असेल, 3 महिन्यात काय वाचू, कुठून वाचू, कसं वाचू असा जर प्रश्न पडला असेल, तर हे सेशन नक्की बघा. याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. लक्षात घ्या, खाली डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. पुणे परिषदेकडून ही जाहिरात आलेली आहे. जाहिरात वेबसाईटला आता बघायला मिळणार नाही. थोड्या वेळात अपडेट होईल किंवा उद्या सकाळपर्यंत अपडेट होऊन जाईल. पण सांगायचं याच्यामधलं वेळापत्रक बघा, 2026 तुमची एक्झाम जी असणार आहे ती कधी आहे? रविवार दिनांक 21/6/2026 ला पेपर 1 असणार आहे बघा, 10:30 ते 1च्या दरम्यान. त्यानंतर पेपर 2 असणार तुमचा सेम डेटला 21 जून 2026 रविवार दुपारी 2:30 ते 5च्या दरम्यान आहे. फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे? 27 मार्च पासून 16 एप्रिल पर्यंत. आणि तुम्हाला हॉल तिकीटची प्रिंटआउट काढायची कधी आहे? 9 जून पासून ते 21 जून पर्यंत. आता हे झालं मुख्य. तुम्हाला मी दाखवतो, तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन कडे घेऊन जातो. हे नोटिफिकेशन तुम्हाला मी आता सांगितलं, 25 मार्च 2026चं नोटिफिकेशन आहे पुणे परिषदेचं. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, हे प्रसारित करण्यासाठी हे नोटिफिकेशन नाही दिलंय बघा. प्रसारित करायची आहे ही
निवेदन दिले त्यांनी कुठे प्रसारित करायचंय, वृत्तपत्रातून, आकाशवाणीतून, दूरदर्शन केंद्रांनी फ्रीमध्ये प्रसारित करा असं त्यांनी आदेश दिलेले आहे. आणि हेच नोटिफिकेशन खाली जर गेला तुम्ही तर डिटेलमध्ये नोटिफिकेशन आहे जे की तुम्हाला मी आत्ताच दाखवलंय. ते नोटिफिकेशन बघा, हे फॉर्म भरण्याची कालावधी वगैरे. अजून खाली घेऊन जातो तुम्हाला मी, त्यात पण हे दिलेलं आहे. आता यामध्ये महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो, हे मुद्दे तुम्ही नोट करून ठेवा. काय? पहिला जो मुद्दा आहे तो परीक्षा विषय आहे. परीक्षाविषयी आवेदन पत्र म्हणजे फॉर्म भरणं, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन, निकाल याची सविस्तर माहिती आणि शासन निर्णय. खूप जास्त शासन निर्णय तुम्हाला जाऊन बघत बसाल तर खूप जास्त मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिला. जो टॉपिक तुम्हाला अवघड वाटला, ज्याच्याबद्दल तुम्हाला अडचण वाटली, कमेंटमध्ये टाका, व्हिडिओ घेऊन येईल तुम्हाला. शासन निर्णय हे सगळं तुम्हाला ह्या वेबसाईटला बघायला मिळेल. काळजीपूर्वक फॉर्म भरा. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे हा परीक्षेबद्दलचा. दुसरा मुद्दा आहे अर्ज भरण्यासंदर्भातला. 10वी 12वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्ग असल्यास तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, इतरही डॉक्युमेंट लागणार आहे. सगळी मूळ कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फॉर्म भरताना डॉक्युमेंट इश्यू असेल तर थांबून घ्या. कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर कास्ट मधून फॉर्म भरा. तुमची शिक्षक म्हणून नियुक्ती झाली असेल ओपन मधनं, पण आता जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्याच्यामधनच फॉर्म भरा. समजून घ्या, अडचणी तर थांबून घ्या, पण याचा फायदा करून घ्या. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी स्वयं घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायचे असणे सोबत ठेवा. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना हे 4 गोष्टी अपलोड करायच्या आहे: फोटो, स्वाक्षरी, स्वयं घोषणापत्र आणि ओळखपत्र. फॉर्म कसा भरायचा मी व्हिडिओ घेणार आहे, तो बघितल्यानंतर तुम्ही स्वतःचा फॉर्म भरा. तिसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथे नोट करून देतो मी. परीक्षेमध्ये तुम्ही जर या परीक्षेमध्ये बघा तुम्हाला काय लागणार आहे फॉर्म भरताना, ईमेल आयडी, SMS किंवा तुम्हाला म्हणतो मी ईमेल आयडी आणि भ्रमणध्वनी मोबाईल नंबर प्रॉपर ठेवा. आणि अजून एक महत्वाचं मी तुम्हाला इम्पॉर्टंट देतो इथे नाव. इम्पॉर्टंट काय, कुणाला जर पेपर 1 द्यायचा असेल, कोणाला पेपर 2 द्यायचा असेल, कोणाला पेपर 1 आणि 2 द्यायचा असेल तर फॉर्म भरताना इथे मुद्दा त्यांनी सांगितलेला काय, दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी म्हणजेच प्राथमिक स्तर आणि उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. नाहीतर होतं काय, पहिला पेपर इथे आणि दुसरा पेपर तिकडे, असं नको व्हायला पाहिजे. म्हणून फॉर्म भरताना एका वेळेस तुम्हाला जर दोन्ही पेपर द्यायचे असेल तर फॉर्म मध्ये ऑप्शन दिलाय तो नीट वापरा. त्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा, ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही फॉर्म भरू शकतात, ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा नाहीये. आणि ऑनलाईन शुल्क भरायचं, तुम्हाला बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड वापरायचंय, ते शुल्क भरल्याशिवाय तुमचा फॉर्म भरला जात नाही. एकदा फॉर्म भरल्यानंतर दुरुस्त करता येत नाही. आणि 5वा मुद्दा आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम डेट तुम्हाला जी दिलेली आहे त्या डेट नंतर तुम्हाला अर्जामध्ये काही बदल करता येणार नाही, त्याच्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही. लास्ट डेट काय, 16 एप्रिल लास्ट डेट आहे. त्यानंतर 6वा मुद्दा त्यांनी सांगितलाय, ऑनलाईन आवेदन पत्रासोबत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र जोडायचे नाहीये, इव्हन दो तुम्हाला कुणाकडे द्यायचे पण नाहीये. सो ऑनलाईन फक्त 4 डॉक्युमेंट अपलोड करायचे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले: फोटो, स्वाक्षरी, स्वयं घोषणापत्र आणि ID कार्ड. 7वा मुद्दा काय सांगितलाय, फॉर्म जरी तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही, मात्र तुमच्याकडे मूळ डॉक्युमेंट फॉर्म भरताना असावे लागतील. जर ते नसेल आणि चुकीची माहिती भरली तर नंतर तुम्ही अपात्र व्हाल. आणि हे पण सांगितलंय की डॉक्युमेंट प्रॉपर भरा. तुम्हाला एकापेक्षा जास्त आवेदन पत्र भरले, आता एकापेक्षा जास्त म्हणजे काय, चुकलं सर परत भरू का फॉर्म, चुकलं परत भरू का, फी परत मिळत नाही. आणि शेवटचा फॉर्म ग्राह्य धरला जातो, पाठीमागचे फॉर्म रद्द होऊन जातात, फी परत मिळत नाही. तो फॉर्म भरताना मी व्हिडिओ घेणार, तो व्हिडिओ बघितल्याशिवाय फॉर्म भरू नका. त्यानंतर पुढचा 9वा मुद्दा आहे की ज्या उमेदवारांनी गैरप्रकार केले 19 आणि 18च्या TET मध्ये, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे, अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू नका. जर का तुम्ही चुकीची माहिती टाकून फॉर्म भरला तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पण या मुद्द्यात सांगितलंय. आणि 10वा मुद्दा आहे तुम्हाला की सगळी माहिती जी आहे ना तुम्हाला ह्या 2 वेबसाईट वरती बघायला मिळेल. फॉर्म तुम्हाला फक्त इंग्रजीमध्येच भरायचा आहे. काही अडचण असेल तर हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलाय, सकाळी 10 ते 6 दरम्यान तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि ह्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकतात. अशा प्रकारची ही नवीन अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतो की आता हे सगळं चालू असताना तुम्हाला प्रश्न पडेल की आतापासून सर 3 महिन्यात तयारी होईल का, किंवा 85 दिवसात तयारी होईल का, विषयानुसार स्ट्रॅटेजी कशी असावी, कमी दिवसात अभ्यास कसा कराल. सो तुम्ही अगदी मी तुम्हाला डोळे झाकून सांगतो की या टीमवरती, इग्नाइट अकॅडमीच्या टीमवर 100% विश्वास ठेवा. गेले 5 वर्षापासून या शिक्षण प्रणालीमध्ये, शिक्षक भरतीमध्ये आम्ही अहोरात्र काम करत आलेलो आहे, अविरत काम करत आलो आहे.
सो ही टीम तुम्हाला प्रॉपर गायडन्स करणार आहे. आमचे सगळे विद्यार्थी पण तुम्हाला रेफरन्स देतील बघा की इग्नाइट अकॅडमीकडे सगळं अवेलेबल आहे. तुमचं कोचिंग अवेलेबल आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज मल्टिपल लेवल अवेलेबल आहे, पुस्तकं अवेलेबल आहे, पीवायक्यूचं पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. हे सगळं नवीन अपडेटेड 2026 मध्ये म्हणजे 25 ची एक्झाम जी झाली ना ते अपडेट करून पुस्तक मार्केटमध्ये आमची आलेली आहे. बाकी कुठेच तुम्हाला असं अपडेट आणि सगळं मॉड्यूल भेटणार नाही. बाकी तुम्हाला सोशल मीडियामध्ये मात्र भरपूर सारा ऍड बघायला मिळतील. सगळेच घ्यायला लागले आता शिक्षक भरती, सगळे इव्हन दो काही शिक्षक सुद्धा शिक्षक भरतीचे क्लासेस घेतात. मी त्यांना नाव ठेवत नाही, पण तुम्ही सजगतेने सगळं नीट समजून घ्या. त्यांच्या बॅचेस बघा, शिकवणारे बघा, क्वालिटी बघा, मटेरियल बघा, हे सगळं जे रिझल्ट बघा आणि त्याच्यानंतर शांत डोक्याने 1-2 दिवसामध्ये विचार करून बॅच जॉईन करा. इग्नाइट अकॅडमीची बॅच तुम्हाला मी सांगतो, पण तत्पूर्वी तुम्हाला अजून एकदा सांगतो की आज संध्याकाळी 8 वाजता हे सेशन आहे. किती वाजता? 8 वाजता. नक्की बघा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा, लगेच जा, ऍप लिंक आहे, लिंकवर क्लिक करून जॉईन करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन ठेवा. 8 वाजता लेक्चर जॉईन करायचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. 85 दिवसात तयारी कशी करावी आणि त्यासाठी ही बॅच पण आम्ही अनाऊन्स केली. 10 नंबरची बॅच आहे, म्हणजे 9 बॅचेसला शिकवणारी टीम तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल आहे. हे सगळे फीचर ह्या बॅच मध्ये मिळणार आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट आहे. मी तुम्हाला रिपीट करतो, पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट आहे. आणि कुपन पहिले शिक्षक भरतीच्या विद्यार्थी जर याच्यापूर्वी आमच्याकडे ऍडमिशन घेतले असेल तर त्यांना सुद्धा 50% ऑफ असणार. लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी तुम्हाला मी सांगतो, ₹2 बॅच पण अवेलेबल आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला टीडीला लागणार सगळं मटेरियल आम्ही याच्यात दिलेलं आहे. प्रत्येक विषयाची सेपरेट बॅच पण आहे आणि सुधारित आवृत्तीसह 4ही पुस्तकं अमेझॉन आपल्या ऍपला आणि शेजारच्या बुकस्टॉलला पण अवेलेबल आहे. लगेच घेऊन टाका. आणि बॅचेस संदर्भात अजून काही अडचण असेल ह्या नंबरला कॉल करा, अदरवाईज ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस जॉईन करा. सो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना या एक्झामसाठी बेस्ट लक. अभ्यास चांगला करा, येणाऱ्या ह्या गोल्डन संधीचा फायदा नक्की घ्या. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.